बद्दल यल्लमा मंदिर येथे आपण आरती केलेली आहे. या आरतीचा नेमका उद्देश काय आहे आपण आपल्या जनतेसाठी संपूर्ण विश्वाला लोकप्रिय असणारे भारत राष्ट्राचे कर्तृत्वान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांनी 12 वर्ष देशाचे पंतप्रधान म्हणून पूर्ण केलेले आहेत. देशातले सर्वाधिक काळ लोकनियुक्त पंतप्रधान म्हणून काम करण्याचा बहुमान त्यांना मिळालेला आहे आणि त्यांच्या कारकिर्दीत फक्त 12 वर्षाची कामगिरी नाही तर 150 कोटी जनतेला अनेक दशकने तर शतकं अपेक्षित असलेली कामं मोदीजींच्या या 12 वर्षाच्या काळात पूर्ण झाली. खऱ्या अर्थाने कुठंतरी गरिबांना न्याय देत असताना सबका साथ सबका विकास म्हणून सगळी कामं गल्लीपासून दिल्लीपर्यंत ग्रामपंचायतीपासून शहरापर्यंत असणारी सगळी कामं मूलभूत बदल ह्या देशात त्यांच्या कार्यकाळात दिसत असलेल्यामुळं त्यांना अधिक देशसेवा करण्यासाठी विश्व कल्याणासाठी अधिक आयुष्य दीर्घायुष्य लाभावं यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोलापूर शहर मध्य विधानसभेच्या वतीने पूर्व भागात सर्व भक्तांची माझ्यासह ज्या देवीवरती श्रद्धा आहे अशा श्री यल्लमा देवीच्या ठिकाणी आम्ही महाआरतीचं आयोजन भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज या ठिकाणी करण्यात आलं होतं. शहराध्यक्ष रोहिणीताई, महापौर विनायकदादा कोंड्याल व पक्षाचे सर्व नगरसेवक सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थित आजची ही आरती या ठिकाणी संपन्न झाली. मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये आपण निवडणुकीची पूर्वी अनेक कामं केलेली आहेत. आता मध्य विधानसभेच्या निवडणुकीनंतर अनेक प्रश्न अजूनही सोलापूरकरांना आवश्यक असलेली घटना आहेत. या संदर्भात आपली काही योजना आहे? जवळपास 15 वर्ष या मतदारसंघातला विकास रखडलेला होता. विशेषतः देव देश धर्म राष्ट्रहित या विचारावरती असणारे मतदार नागरिक आणि कार्यकर्ते, मग त्यात विविध धार्मिक स्थळं असतील, मंदिरे असतील, देवस्थान असतील, अशा सगळ्या ठिकाणची विकास कामं हेतू परस्पर बाजूला ठेवण्यात आली होती. मी आमदार झाल्यापासून मागच्या 15 महिन्यात या सगळ्या ठिकाणी प्राधान्याने बजेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. उदाहरण द्यायचं तर आपल्या चॅनलच्या जवळच असलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिरासाठी 1 कोटीच्या निधीची तरतूद केलेली आहे. बालाजी मंदिर जवळपास 40 लाख रुपयाचे रस्ते दिलेले आहेत. शहरातल्या सगळ्या देवस्थानाला, मग ग्रामदेवतांच्या सीतारामेश्वरांच्या 68 लिंगासाठी असतील, ह्या सगळ्या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात निधी देतोय. मग अभिमानाने सांगतोय की माझ्या मध्य मतदारसंघात 15 महिन्यात आपण जवळपास 125 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात घेतलेला आहे. आत्ता जी कामं पूर्ण झालीत ती फक्त 20 ते 25 कोटी रुपयाची कामं जागेवरती पूर्ण झालेली आहेत. अजून 100 कोटी रुपयाची कामं आता टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आचारसंहिता विधान परिषदेची संपल्यानंतरनं त्या कामांना वर्क ऑर्डर मिळेल आणि पावसाळ्याच्या टप्प्यात बेस कामं सुरू होऊन जी डांबरीकरणाची वगैरे कामं असतील ती पावसाळ्यानंतरनं सुरू होतील. प्रत्येक प्रभागात किमान 5 ते 10 सभा मंडप, समाज मंदिर आपण वेगवेगळ्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामुळे एक मोठा बदल पुढच्या वर्षभरात आपल्या मतदारसंघातील प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. सोलापूरकरांना अपेक्षित असलेलं विमानतळ सोलापूर होण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला. आता विमानसेवा 20 जूनपासून पुन्हा एकदा बंद पडत आहे. 3 महिन्यासाठी बंद आहे, पण कायमस्वरूपी बंद होणार नाही यासाठी तुमचे काय प्रयत्न आहे? विमानसेवा बंद होत नाहीये. विमानसेवा नागरिकांच्या सुरक्षतेसाठी पावसाळ्यामुळं स्थगित केलेली आहे. आपल्याला कदाचित थोडासा विस्मरण होत असावा. मी आपल्या सगळ्या सोलापूरकरांना, विशेषतः सर्व चॅनल प्रतिनिधींना आठवण करून देऊ इच्छितो की मागील वर्षी ज्यावेळेस विमानसेवेचा शुभारंभ होत होता त्याही दिवशी सोलापुरात ढगाळ वातावरण असल्यामुळं मुख्यमंत्री साहेबांचा विमान प्रवास त्या ठिकाणी रद्द करावा लागला होता सुरक्षतेच्या कारणास्तव. आणि जी सोलापूरची विमानसेवा पहिल्या दिवशीची 3 तास उशिराने आली होती. आणि सोलापुरात ज्या विमानसेवेच्या नाईट लँडिंगसाठी किंवा कमी दृश्यमान असताना विमान उतरवण्यासाठी जे काही व्यवस्था त्या ठिकाणी करायचे ते केल्यानंतरनं निश्चितच त्या ठिकाणी पूर्ववत ती सेवा सुरू होणार आहे. मी भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून जबाबदारीने शब्द देतो की सोलापूर शहरातली विमानसेवा बंद होणार नाही, ती पूर्ववतच राहणार आहे. आपल्याला कल्पना आहे की यावर्षी महाराष्ट्रामध्ये एक दुर्दैवी घटना घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान दुर्घटनेत दुःखद निधन झालं आणि त्याचं कारण सुद्धा ढगाळ वातावरण त्या ठिकाणी असल्यामुळं ती अडचण त्या ठिकाणी आली होती. आणि त्यानंतरनं देशभरातच या विमानसेवेचे कायदे थोडेसे अधिक कडक केले गेलेले आहेत. तर ही दोन्ही बाजू आपण सगळ्या सोलापूरकरांनी समजून घेतली पाहिजे की एकतर अजितदादांची घडलेली घटना ही या वर्षातली आणि त्याच्यानंतरचा हा पहिला पावसाळा आहे. आणि सोलापूरचा संदर्भ देताना मी पुन्हा जबाबदारीने सांगेल की मागच्या वर्षी विमानसेवेच्या सुद्धा मुख्यमंत्र्यांचा प्रवास विमानाचा त्या ठिकाणी रद्द करावा लागला होता. तो कशासाठी? तर ह्याच कारणासाठी होता. मग नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देतोय, परंतु मुख्यमंत्री साहेबांचे स्पष्ट निर्देश आहेत आणि स्वतः पालकमंत्री साहेबांनी, जयकुमार गोरे साहेबांनी यात लक्ष घातलेलं आहे. त्या ठिकाणी
नाईट लँडिंग काढण्यासाठी जी काही अतिक्रमण आहेत ती अतिक्रमणं येणाऱ्या काळात लवकरच लवकर निष्कर्षित करण्यात येतील आणि सोलापूरच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा माइलस्टोन असणारा हा एअरपोर्ट त्या ठिकाणी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करून आपण पुढील सोलापूरच्या विकासाला पुढे घेऊन जाणार आहोत. महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला IT प्रकल्प सध्या आपण ओडगी येथे मोठ्या पद्धतीने सुरू होत आहे. पण आता नुकतेच आलेले उद्योगमंत्री त्यांनी म्हणतात की सोलापूर शहरातच आम्हाला IT पार्क करायचं आहे. मग नेमकं सोलापूर शहरात नाही का ओडकी? सोलापूर शहरात इतक्या मोठ्या प्रमाणातली जागा सरकारी कुठेही उपलब्ध नव्हती. काही लोकांनी NG मिलचा प्रस्ताव सुचवला. त्या जागेची सरकारी मूल्यांकन जवळपास 350 कोटी रुपये निघाली. त्या अनुषंगाने फक्त एखादं 5-50 एकरातला IT पार्क उभा न करता अशी जागा निवडावी की शासनाचं 50 एकराचं IT पार्क आल्यानंतरनं पुणे, बेंगलोर, हैदराबाद मोठ्या मेट्रो सिटीतल्या कंपन्यांनाही सोलापूरमध्ये जागा खरेदी करून त्यांची स्वतःची सेंटर त्या ठिकाणी विस्तार करता यावे यासाठी जागा निवडण्याच्या सूचना स्वतः मुख्यमंत्री साहेबांच्या होत्या. सोलापूरचं सध्याचं होडगी रोडचं विमानतळ आणि भविष्यातलं बोरामणीचं कार्गो विमानतळ या दोन्हीचं मध्य साधत आणि सोलापूरला जे चेन्नई सुरत मोठा एक्सप्रेसवे जातोय त्याची कनेक्टिव्हिटी सुद्धा त्या हायवेवरनं त्या ठिकाणी जात असल्यामुळं महाराष्ट्र शासनाची जागा त्या ठिकाणी उपलब्ध असल्यामुळं त्या जागेची निवड जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानंतरनं मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेत त्या ठिकाणी केलेली आहे आणि निश्चितच याबाबतचा चर्चा मुख्यमंत्री साहेब आणि उद्योगमंत्री साहेबांची होईल आणि त्यातनं पुढील निर्णय मुख्यमंत्री साहेबांच्या सूचनेतनं होईल. येत्या 2 दिवसात विधान परिषदेची निवडणूक होत आहे. सोलापुरात राजा राऊत आहेत, तिकडे देशमुख आहेत. म्हणजे 2 खासदार आणि पालकमंत्र्यांमध्ये सध्या संघर्ष सुरू आहे. यामध्ये आपलं भाजपचं यश कसं मिळेल? भारतीय जनता पार्टीचा विजय हा एकतर्फी होईल. भारतीय जनता पार्टी महायुतीच्या पलीकड जे समोरच्या पक्षाचे सदस्यांचे मतं सुद्धा मी आपल्याला आश्वासित करतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावरती विश्वास ठेवून ज्या पद्धतीने पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांनी सोलापूरचा धुमधडाक्यात विकास केलेला आहे त्यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून त्याही सगळ्या लोकांची मतं आपल्याला पडणार आहेत आणि त्याचाच प्रत्यय त्या सगळ्या विरोधी पक्षाचे आमदार आज भाजपच्या उमेदवाराला प्रचारार्थ समर्थन देताना आपल्याला दिसून येतोय. सोलापुरातील 2 आमदार तुमच्या बरोबर आहेत? सगळे आम्ही एक आहोत. आम्ही सगळेजण एक संघ आहोत. आमच्यासाठी आमचा पक्ष मोठा आहे.